बघूया वाक्य पृथक्करण या भागात. पृथक्करण यामध्येच तुम्ही शब्द समजून घ्यावा ना. हा पृथक अधिक करण शुद्ध लेखनात आपण संधीचा त्याचा विग्रह केला तरी लक्षात येईल. आणि पृथकचा अर्थ आहे बघा, पृथक म्हणजे वेगळा, निराळा, असे त्याचे अर्थ आपण घेतो. यामध्ये जे काही वाक्य येईल त्या वाक्याचे तुम्हाला विभाजन करायचे आहे, पृथक्करण त्याचं करायचं आहे. मग यामध्ये सर्वात पहिली गोष्ट की आपण दिवसभरामध्ये अनेक जी काही वाक्य बोलत असतो ती वाक्य एक प्रकारची काय असतात, संपूर्ण विधानच असतात. आणि इथं विधानाचे तुम्हाला दोन भाग करावे लागतील. विधानाचे दोन भाग पडतील ते म्हणजे एक उद्देश्य, उद्देशने म्हटलं मी उद्देश्य, आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये विधेय. बघा आपण बोललेले कोणतेही वाक्य हे संपूर्ण विधान असते. विधानाचे रूपांतर तुम्हाला दोन भागात करावं लागेल. बघा विधानाचे दोन भाग पडतात. त्यातला एक आहे तो म्हणजे उद्देश्य. उद्देश्य म्हणजे एक प्रकारे हा कर्ताच असतो, दुसरा कोणी नसतोच. मी उद्देश्य म्हटलेलं आहे, उद्देश नाही, याच्यामध्ये य टाकून वाचा. कारण उद्देशचा अर्थ होतो बघा हेतू, आणि हे उद्देश्य आहे. आणि दुसरा जो भाग आलेला आहे याच्यामध्ये तो म्हणजे विधेय. विधेय म्हणजेच क्रियापद, त्याला आपण आख्यात देखील म्हणतो. मग व्याख्या समोर येते ते म्हणजे उद्देश्य म्हणजे काय. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो तो कोण असतो, याच्यातला उद्देश्य असतो. आणि बोलणारा ज्याच्याविषयी बोलतोय थोडक्यामध्ये, मग बोलणारा पण काय करण, विधानामध्ये उद्देशाविषयी जे काही बोलेल त्याला काय म्हणणार आहे, विधेय. विधेयाची व्याख्या बोलणारा उद्देशाविषयी जे काही बोलतो ते विधेय असते. हे दोन भाग झाले. तर याच्यामध्ये मग परत आपल्याला एक बघावं लागेल की केवळ उद्देश आणि विधेयच विधानात असतात का, जरी यांना महत्व जरी असले तरी. पहा उद्देशाआधी किंवा नंतर उद्देशाची माहिती देणारे शब्द आल्यास त्या दोघांपासून उद्देशांग किंवा उद्देश्य विभाग हा भाग तयार होतो. म्हणजे उद्देशांग म्हणजे काय, तर कर्ता व त्याविषयी अधिक माहिती देणारे शब्द या सर्वांना मिळून काय मिळेल, याच्यामध्ये उद्देशांग मिळेल. उद्देशांग म्हणजेच काय, कर्ता व त्याविषयी अधिक माहिती देणारे शब्द. थोडक्यात ते काय असणारे, विशेषणेच असणार आहेत. चला विधेयांगामध्ये बघा,
विधेयांग किंवा विधेय विभागात विधेय, ज्याला आपण क्रियापद म्हणतो, विधेय व त्याविषयी माहिती देणारे इतर घटक. इतर घटकामध्ये कोण कोण येणार आहे? याच्यामध्ये विधेय विस्तार हा एक भाग येतो, त्याच्यानंतर कर्म व कर्म विस्तार हा एक भाग येईल, आणि तसंच विधानाचा अर्थ पूर्ण करणारे शब्द त्याच्यात येईल, विधान पूरक. बघा, त्याविषयी माहिती देणारे इतर घटक समाविष्ट असतात. म्हणजे तुम्ही जर वाक्याचे दोन भाग करायचं ठरवलं विधानाचं कोणताही, तर त्यामध्ये मुख्य भाग असे राहतील. एक, याला तुम्ही उद्देशांग म्हणणार आणि याला विधेयांग. उद्देशांग म्हटलं तर याच्यामध्ये एक असन उद्देश मुख्यत्वचे, आणि त्याच्या आधी माहिती देणारे हे उद्देशाचा काय असतील? विस्तार असतील. काही वेळेस ते उद्देशाच्या मागे सुद्धा येऊ शकतात, तर ते पण उद्देशाचा काय असतील? विस्तार असतील. त्याच्यानंतर विधेयांग या भागाचा जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल की अरे याच्या सर्वात शेवटी कोणी? विधेय. त्याच्यानंतर त्याची माहिती देणारे विधेयाचा विस्तार येईल, त्यामध्ये कर्म व कर्म विस्तार येतील. थोडक्यामध्ये विस्तार हा कर्माच्या आधी राहील. त्यानंतर आणखीन एक घटक येईल, तो म्हणजे विधानपूरक, ज्याला आपण विधीपूरक देखील म्हणतो. तर याची आपण आता परत एकदा डायग्राम पाहू डिटेलमध्ये आणि त्याची उदाहरणं घेऊया. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आत्ताच घेतलेलं आपण वाक्य, आणि ह्या वाक्यरूपी बोकडाचे आपल्याला दोन भागामध्ये विभाजन करायचे. जसं बोकडाला नाही का की पहिले त्याचं डोके छाटले जाते आणि नंतर मग धडाचं सगळी विल्हेवाट लावली जाते, तसे ह्या विधानाचे डोके इथे आहे बघा. त्याला उद्देशांग म्हटलेलं आहे आपण. आणि इकडं जो मोठा भाग राहिलेला आहे तो म्हणजे विधेयांगाचा, ज्याला आपण विधेय विभाग म्हणतो. उद्देशांग या भागामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे त्याला आपण उद्देश म्हणतो, आणि उद्देश म्हणजेच कोण? कर्ता. मग कर्ता कसा शोधणार? कर्ता शोधण्याचं कळलं की उद्देश आपोआप सापडला, कारण उद्देशन कर्ता एकच आहे. बघा, यामध्ये क्रियापदातील जो काही धातू असन, मूळ रूप असन, त्याला तुम्ही नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारणार आणि उत्तर काय मिळणार तुम्हाला? उद्देश. थोडक्यामध्ये तुम्हाला कर्ता. आणि याची माहिती देणारे हे शब्द त्याच्या आधी येतील, याला उद्देशाचा विस्तार म्हणतो. थोडक्यामध्ये ही उद्देशाच्या आधी येणारी अधिविशेषणे असतात. इथे प्रश्न तुम्ही विचारू शकता बघा बरं, कोणता, कोणती, कोणते, कोणाचा, कोणाची, कोणाचे असा प्रश्न विचारू शकता, किंवा इथं प्रश्न विचारू शकता कोण. आता काय म्हणतील सर दोन दोन कोण झाले सर याच्यामध्ये, पण हा कोण आहे? हा धातूला तुम्ही नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारला जो मिळतो तो उद्देश, आणि त्या उद्देश मिळाल्यावर त्याला अधिक माहिती देण्यासाठी पुन्हा तुम्ही जेव्हा कोण प्रश्न विचारता तेव्हा काय मिळतं तुम्हाला? उद्देश विस्तार. तसंच हा उद्देश विस्तार उद्देशाच्या नंतर देखील येऊ शकतो. इथेही तुम्ही तोच प्रश्न विचारा कोण, तर तुम्हाला माहिती भेटेल. पुढे बघूया आपण, ते म्हणजे विधेयांगात. इकडे काय काय येतं, इकडचेही घटक पाहत पाहत जाऊ. पहिले पूर्णपणे काढून घेऊ. हा झाला भाग इथे विधेय. विधेय म्हणजेच काय? क्रियापद. पुन्हा क्रियापदामध्ये आम्हाला संयुक्त क्रियापदही व्यवस्थितपणे ओळखता येणे आवश्यक आहे. जर ते ओळखताना आले तर तुमचे बाकीचे घटक इथं चुकू शकतात.
विधेयाची माहिती द्यायसाठी बघा, हा विधेय पहिली गोष्ट विधानाचा काय असतो, खऱ्या अर्थानं आधार असतो, पण त्या आधाराला सुद्धा जर पूरक द्यायची वेळ आली असेल तर त्याला विधेय विस्तार म्हणतो आपण. बघा याला पूरक कोणते कोणते भेटलेत, त्याला म्हणतात विधेय विस्तार. या विधेय विस्तारालाच आधार पूरक देखील म्हणतात. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळी नावं त्यांच्यासाठी वापरली गेलेली आहेत. मग हे विधेय विस्तार यांच्याविषयी काय काय माहिती देऊ शकते विधेयाच्या विषयी? बघा बरं, क्रिया कोठे घडली, क्रिया केव्हा घडली, क्रिया कशी घडली आणि क्रिया किती प्रमाणात घडली, हे त्यांचे प्रश्न राहतील. म्हणजे यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी. कोठे घडली म्हणजे तुम्ही क्रियेचं काय विचारणार, स्थळ. स्थळ विचारणार आहे म्हणजे कोठे प्रश्न आहे तुमच्याकडं. कोठून प्रश्न आहे, कोठून सुद्धा ते सांगा, म्हणजे अपादानाचा किंवा अधिकरणाचा याच्यामध्ये बोध होऊ शकतो. परत बघा, काळाची माहिती भेटेल, तुम्ही इथं प्रश्न विचारा केव्हा, किती काळ, तोही प्रश्न तुम्ही विचारू शकता. कशी घडली हे तुम्हाला माहीत करायचं असेल तर क्रियेची रीत जाणून घ्यावं लागेल. बघा बरं, तुमच्याकडे हे प्रश्न आहे तर कशाने, कोणत्या साधनाने. परत आमच्याकडे प्रश्न आहे कसा, कशी, कसे, हे प्रश्न विचारा. पण एवढं लक्षात ठेवायचं, ही माहिती कोणाची देणार आहे, विधेयाची. त्याच्यानंतर तुम्ही प्रमाणाला घेऊन प्रश्न विचारलात. बघा बरं, किती प्रमाणात एखादी कृती होते ते तुम्ही याच्यात घेऊ शकता. हे झाले तुम्ही स्थळ, काळ, रीत आणि परिमाण. तसं त्याच्यामध्ये तुम्हाला कारणाचाही बोध होऊ शकतो, उद्देशाचाही बोध होऊ शकतो, बऱ्याच गोष्टींचा. क्रियेविषयी जे काही माहिती देणारा आहे त्यांचा बोध झाला तर विधेय विस्तारामध्ये त्याला नेऊन टाका. परत यामध्ये एक महत्त्वाचा परत घटक आला आहे, तो म्हणजे कोण, कर्म. एक कर्म असो का 2 कर्म असो, ते कर्म या घटकामध्ये सामील होतील. कर्मामध्ये सुद्धा आपल्याला 2 भाग पाडता येतील. कोणते कोणते तर बघा बरं, इथेही तुम्ही काय, कोणाला या प्रश्नाचं उत्तर विचारू शकता, तेव्हा तुम्हाला मिळेल कर्म. मग कर्मातून सुद्धा तुम्ही 2 भाग काढून अभ्यासा. एक प्रत्यक्ष कर्म, या प्रत्यक्ष कर्मालाच तुम्ही प्रधान कर्म हे देखील नाव देऊ शकता. हे काय या प्रश्नाचे उत्तर राहील ज्या वेळेला दोन्हीही सोबत येतील त्यावेळेला. आणि इकडे आलेले बघा बरं, हे अप्रत्यक्ष कर्म, यालाच तुम्ही गौण कर्म देखील म्हणता. आणि मूळचे जे संप्रदान आहे ते अप्रत्यक्ष कर्माचं कार्य करताना आढळतं, यालाच तुम्ही विधेय पूरक देखील म्हणतात. कारण काही पेपरमध्ये अप्रत्यक्ष कर्म हे नावच दिलेले नव्हते, त्यावेळी विधेय पूरक हे नाव दिलेले होते. तर यामध्ये परत तुम्ही या कर्माचं विभाजन करताना कर्म आणि त्याच्याविषयी माहिती देणारे शब्द असतील तर ते कर्म विस्तार किंवा काही जण याला कर्मपूरक म्हणतात. इकडेही तसंच तुम्ही विभाजन, ते विधेयपूरक म्हणून जर नसेल, अप्रत्यक्ष कर्म म्हणून जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कर्म आणि इथे त्या कर्माचा विस्तार दाखवता येईल. हे काय प्रश्नाचं उत्तर आहे तर हे कोणास किंवा कोणाला या प्रश्नाचं उत्तर निघेल. त्याच्यामध्ये बघा, कोणास, कोणाला या प्रश्नाचं उत्तर राहील. आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विधानपूरक. बघा, आता शॉर्टकट नावं लिहायची नाही, संक्षिप्त होत नाही, तर तुम्ही विपू लिहिलं ना तर इथे एक विपू बसलेलं, इथे एक विपू बसलेलं, हे विधानपूरक आहे. विधानपूरकालाच विधीपूरक देखील म्हणतात. म्हणजे हे इकडचे घटक असे आहेत की जे राहतात इकडं, खातात इकडे, याच्या घरात राहतात कोणाच्या, विधेयाच्या, आणि गुणगान मात्र ते कोणाचे गातात, ह्या उद्देशाचे. म्हणून काही जणांचं म्हणणं असतं की उद्देश विस्तार हा भाग नसून तो काय असतो, विधानपूरकच असतो. पण विधानपूरक हा घटक, हा भाग कोणाच्या भागामध्ये येतो, विधेय विभागामध्ये येतो, हा तसा येत नाही. इथे येणारा विधानपूरकाचं कार्य करणारा कोण कोण असू शकतं, एक नाम ही शब्दाची जात येऊ शकते या ठिकाणी, किंवा विशेषण येऊ शकते. नाम जर आले तर परत तुम्ही तयारीत राहते, म्हणजे काय प्रश्नाचं उत्तर राहील. आणि विशेषण आलं तर प्रश्न तुम्हाला शोधावा लागेल, तो म्हणजे कसा, कशी, कसे, असे तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्हाला उत्तर मिळेल, ते म्हणजे विषय.
जर कसा कशी कशेमधून तुम्हाला जर उद्देशाची माहिती देणारा शब्द जर सापडला त्याला तुम्ही विधानपूरक म्हणा. जर कसा कशी कशेमधून तुम्हाला क्रियेची माहिती भेटत असेल तर त्याला काय म्हणा, विधेय विस्तार म्हणा. या पद्धतीने त्याचं विभाजन राहणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे बघा, कर्माआधी येणारे मूळचे संप्रदान. हा घटक आपण अभ्यासलेला आहे. संप्रदान चतुर्थीमध्ये असते बघा. कर्माआधी येणारे मूळचे संप्रदान म्हणजे कर्माआधीचं संप्रदानाचा आम्ही अभ्यास करतोय. कर्माआधी येणारे मूळचे संप्रदान हे अप्रत्यक्ष कर्म किंवा विधेयपूरक या नावाने ओळखले जाते. एक परंतु बघा, परंतु अकर्मक क्रियापदाआधी येणारे मूळचे संप्रदान हे फक्त विधेयपूरक या नावानेच ओळखले जाते. त्यास अप्रत्यक्ष कर्म म्हणू नये. ही अकर्मक क्रियापदाची यादी ही आपल्याकडे आहे बघा. 15-16 क्रियापदे. आवड, परवड, कळ, मीळ येते तुम्हाला. आवड, परवड, कळ, मिळ, शोभ, दिस, लाज, लाग, वाट, वाज, भी, घाबर, रुच, हवं, हस पाहिजे. ही त्याच्यामध्ये यादी लक्षात ठेवायची आहे. इथं मात्र गोंधळ करू नका. कारण काय होईल, जर तुम्ही अशा अकर्मक क्रियापदाआधी येणाऱ्या संप्रदानास जर तुम्ही अप्रत्यक्ष कर्म म्हटलं तर त्यातलं ते कर्म, ते क्रियापद काय म्हणजे सकर्मक रूपामध्ये चालले जाईल. हा गोंधळ याच्यामध्ये होऊ शकतो. तर काही व्याकरणकारांचं असं देखील म्हणणं आहे की विधेयाच्या आधी विधेयाची माहिती देणारे जे कोणी येणारे त्याला विधेयपूरकच म्हणतात. आणि विधेयकपूरकामध्ये ह्या 3 घटकांचा समावेश होतो. एक म्हणजे विधानपूरक, त्याच्यानंतर कर्म व कर्मविस्तार, त्याच्यानंतर विधेय विस्तार असं देखील म्हटलं गेलेलं आहे. कारण कर्मसुद्धा एक प्रकारे विधेयाला पूरक असणाराच तो शब्द असतो. लक्षात ठेवा. तर एवढं स्क्रीनशॉट घ्या काढून. उदाहरणे पहा. त्यातलं पहिले घेतो मी. पक्षी उडतात. यामध्ये 2 शब्द विधान पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण विधान पूर्ण अर्थाचे आहे. बघा, उडतात, उडतात विधेय. उडणारे कोण? पक्षी. हे झालं याच्यातलं उद्देश्य आणि तोच भाग याच्यातला काय झाला? उद्देशांग. म्हणजे तुम्ही जो शोधलेला भाग आहे याच्यातला सध्या तरी तुम्हाला काय सापडलं यातलं? उद्देशांग. याला आपण असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवू आणि याच्यातले आपल्याला भाग शोधला आताशी उद्देश आणि इकडचा भाग आहे विधेयांग. त्यातला एक भाग शोधला आम्ही विधेय. मग या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण टाकून देऊ. म्हणजे उद्देश तेवढाच आहे, त्याच्या आधी माहिती देणारे कोणीच नाही म्हणून याला आपण उद्देशांग म्हणूया. ठीक आहे. दुसरं पाहू आपण उदाहरण. सारे पक्षी आकाशात उडाले. उडाले विधेय. उडणारे कोण? पक्षी. पक्षी झाला याच्यातला उद्देश्य. पक्षी कोणते? तर सारे. हे झालं याच्यातलं उद्देश विस्तार. एवढा मोठा हा भाग झालेला आहे याच्यातला काय? उद्देशांग. म्हणजे तुम्हाला उद्देशाच्या आधीचा आता घटक मिळाला तो म्हणजे कोण? उद्देश विस्तार. एक एक घटक मिळतोय, आपण तो गेला घेत जाऊ. सारे पक्षी उडाले कोठे? प्रश्न विचारा. कोठे? तर तुम्हाला काय आलं? आकाशात. हा झाला याच्यातला विधेय विस्ताराचा भाग.
म्हणजे हे झालं इकडचं विधेयांग आणि एवढं जे स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं ते आपण कशासाठी घेतलं उद्देशांगासाठी. म्हणजे एक घटक आमच्या वाट्याला यायला लागला सध्या, तो म्हणजे कोणता तर उद्देशाची माहिती देणारा सापडलं, विधेयाची माहिती देणारा विधेय विस्तार भेटला. या चारच घटकावर सध्या आपण भर देऊ. या वेगवेगळे उदाहरणं कसे विचारले ते सुद्धा पाहायला काही हरकत नाही. बघा कालचा टोपीवाला पाहुणा भरपूर जेवला. जेवला विधेय. बघा याला आपण क्रियापद म्हणण्याच्या ऐवजी विधेय शब्द इकडचा वापरतो. इकडची घ्यावीत. जेवणारा कोण पाहुणा. पाहुणा झाला उद्देश्य. पाहुण्याविषयी काही माहिती आहे का बघा बरं. कोणता पाहुणा काय म्हणतील लगे टोपीवाला पाहुणा. मग कालचा टोपीवाला पाहुणा येत नाही का. मग काल का याच्यामध्ये विधेयाचा विस्तार होईल का तर नाही. मग फक्त काल शब्द असतात तर झालं असतं बघा. काल टोपीवाला पाहुणा भरपूर जेवला. कालचा आहे तर म्हणजे ते विशेषण झालं कोणाचं याचं. म्हणजे कालचा टोपीवाला हे उद्देशाचा काय झाला विस्तार झाला. एवढ्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट करा. ह्या नावास्थित करायचं म्हणजे हा भाग मध्ये झाला उद्देशांग. चल कालचा टोपीवाला पाहुणा जेवला. किती प्रमाणात जेवला. भरपूर हा शब्द पाहुण्याविषयी नाही आहे तर जेवण्याविषयी इकडे गेलाय म्हणजे हा एक प्रकारे काय झाला क्रियाविशेषण झाला. क्रियाविशेषण हा घटक कोणाचा झाला विधेय विस्ताराचा. मग आपण याला सध्या वी हे नाव देऊन टाकू. चला आणखीन तो घटक आलेला आहेच. पाहूया पुढे आणखीन. शिवाजींचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला. यांच्यामध्ये पाहता गेला हे झालं याच्यातलं विधेय. जाणारा कोण सांगा भाऊ की व्यंकोजी. भाऊ का व्यंकोजी. जाणारा कोण. जाणारा कोण व्यंकोजी. व्यंकोजी झालं याच्यातलं उद्देश्य. समजा व्यंकोजी हा शब्द याच्यात नसता तर काय केलं असतं शिवाजींचा भाऊ तंजावरास गेला. मग जाणारा कोण भाऊ हे याच्यातलं काय झालं असतं उद्देश्य. मग आता सांगा व्यंकोजी कोण यांची माहिती विचारा. चला व्यंकोजी कोण तर शिवाजींचा भाऊ हा झाला याच्यातला उद्देश्य विस्तार. एवढं झालं स्क्वेअर ब्रॅकेट तयार. कोठे गेला असा प्रश्न विचारा तर तंजावरा स्थळाची माहिती दिलेली आहे. हे झालं याच्यातलं विधेय विस्तार म्हणजे याच्यातला भाग झाला विधेयांगाचा भाग तयार आहे. आणि इकडे सुद्धा आलेला हा भाग कोणाचा आहे उद्देशांग. बघा कोणचा प्रश्न मिळाला का बघा. जाणारा कोण मिळाला. मग नारा नारी नारे कोण आणि व्यंकोजी कोण असा प्रश्न विचारला तर शिवाजींचा भाऊ हे देखील उत्तराच्या मध्ये मिळाले. पुन्हा पहा हे परीक्षकाचे आवडते वाक्य. एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. बऱ्याच वेळेस या वाक्याची चिरपाट झालेली आहे तरी चुकण्याची शक्यता असते म्हणूनच हे पुन्हा पुन्हा येत असते. लक्षात ठेवायचं. चला पडला विधेय. पडणारा कोण असा प्रश्न विचारला तर पटकन तोंडामध्ये येईल कुत्रा. पडणारा कोण कुत्रा. मला एवढं सांगा जाणारा कोण भाऊ असं म्हटलं का व्यंकोजी म्हटलं. तुम्ही व्यंकोजी म्हटलं. मग पडणारा कोण त्याचं पण नाव दिलं ना भाऊ काळूराम उद्देश्य. आता प्रश्न विचारा काळूराम कोण मग उत्तर मिळेल आमचा कुत्रा उद्देश्य विस्तार. आता काहींच्या डोक्यात नवीनच येतं उद्देशाच्या आधी असणारे सगळे शब्द उद्देशाचा काय असते विस्ताराचे करा इथून तिथपर्यंत आणलं आहे. तसं करू नका. प्रश्न व्यवस्थित विचारायचा गडबड करू नका. चल आमचा कुत्रा काळूराम एवढं काय झालं याच्यातलं उद्देशांग. कोठे पडला हौदात हे झालं विधेयाचा विस्तार. केव्हा पडला असा प्रश्न आहे खेळताना. मग पूर्ण घ्या ना एकदा बागेत खेळताना हे पूर्ण याच्यातलं विधेय विस्ताराचा भाग होईल. मग काहींचा प्रश्न सर दोन विधेय विस्तार आले. 2 नाही 3 येऊ शकतात
4 येऊ शकतात, 5 येऊ शकतात. जर ते वाक्य संयुक्त वाक्य पुढे आपण अभ्यासणार आहोत, मिश्र वाक्य अभ्यासणार आहोत, त्यावेळेची संख्या वाढत जाईल. पुन्हा एक लक्षात ठेवायचं आहे की इथं उद्देशाच्या आधी सुद्धा विधेय विस्तार, म्हणजे विधेय विस्ताराचं स्थान फक्त ते विधेयाच्या मागे राहील, विधेयाच्या आधी राहील, एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकी त्याचं स्थान तुम्ही निश्चित सांगू शकत नाही कुठे राहील. हे झालं याच्यामध्ये. पुन्हा पहा, मग त्यांनी विचारलं विधेय विस्तार कोण कोण याच्यामध्ये सांगतं, म्हणजे एकदा बागेत खेळताना हौदात. हे झालं याच्यातलं विधेय विस्तार. उद्देश विचारलं तर काळूराम. लगेच तुम्हाला पर्याय ठेवून कुत्रा काळूराम, कुत्रा काळूराम, गोंधळ सगळा. जो नवीन नवीन असतो शिकणार त्याचा 100% गोंधळ असतो. काही विद्यार्थी तर या उदाहरणाला पूर्ण याच्या सहित पूर्ण पाठच करून ठेवतात. पाठांतर हा याच्यात भाग नसतो. याच्यामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला सोडून पाहावे लागतील. जे उदाहरण असं काही नाही की मीच दिलेलं उदाहरण तुम्ही सोडवलं पाहिजे. तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या. तुम्ही भूगोल वाचत असले तर भूगोलातलं एखादं लगेच वाक्य घ्या, लगेच त्याची चिरपाड करा. हे काय हे काय हे काय हे काय संपलं. सगळ्याचं करता येतं, काही टेन्शन घेऊ नका. पूर्ण विधानाचंच करता येतं. या पुढे. कुपोषणाने अनेक बालकांचे मृत्यू ओढवतात. ओढवतात विधेय. ओढवणारे कोण? मृत्यू. उद्देश. उद्देशाविषयी काही माहिती देणारे शब्द आहेत का तर बघूया. मृत्यू कोणाचे? लगेच बालकांचे. काहींनी लगेच प्रश्न देऊन ठेवले. अरे काही तर एवढंही म्हणतात की उद्देश विस्तार ओळखणे फार सोपे आहे, त्याच्यामध्ये शब्दाला चाचीचे लागलेले असते. मला सांगा याच्यामध्ये कुठं याला चाचीचे लागलेले होते? यालाच चाचीचे लागले होते, मग याला उद्देश विस्तार म्हणायचा की फक्त एवढ्या भागाला नाही, मग गोंधळ होईल ना सगळा हा. चला, अनेक बालकांचे हे संपूर्ण काय झालं, त्याच्यामध्ये उद्देश विस्ताराचा भाग झाला आणि एवढं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं ते झालं उद्देशांक. अनेक बालकांचे मृत्यू ओढवतात कशाने? बघा एक करण आले, कशाने तृतीयच आलं, म्हणजे हे झाले त्यातले विधेयाचा विस्तार. बघा यांच्याही आधी आला तरी तो कोणाची माहिती देतोय? क्रियापदाविषयी माहिती देतोय. यावे पुन्हा. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. आता एक घटक वाढण्याची शक्यता दाट. चल, पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो याच्यातलं झालं विधेय. करणारा कोण? मुलगा. उद्देश. मुलाविषयी काही माहिती सांगा. कोण मुलगा? कोणता मुलगा सांगा. पांढरी टोपी घातलेला. उद्देशाचा विस्तार. स्क्वेअर ब्रॅकेट तयार झालं, एवढं मोठे झालं उद्देशांग. काय करतो? त्याने नेमकी काय कर्म केले ते आम्हाला सांगा. कर्म केले रे बाबा त्यानं खोड्या. मग खोड्या झाल्याच्यातलं कर्म, कारण करणे ही सकर्म क्रिया आहे. यातला एक घटकाचा आता परिचय सुरू झाला आमच्याकडं, तो म्हणजे कोण? कर्म. नुसतं कर्म सापडलं, आणखीन आम्हाला कर्माचा विस्तार वगैरे सापडलेला नाही. पुन्हा पाहूया आपण. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. चल, नाही का आला नाही? आला नाही याच्यातलं विधेय संयुक्त क्रियापदे, नकाराचा बोध होतो, अकर्मक क्रियापद सुद्धा आहे. ते येणे अकर्मक आहे. सांगा, आला नाही, न येणारा कोण? मुलगा. मुलगा झाला उद्देश. मुलाविषयी काही माहिती. कोणता मुलगा? नुसता येणारा का सायकलवरून येणारा? सायकलवरून येणारा हे कोणाची माहिती देत आहे? मुलाविषयी माहिती देत आहे. आणि ते झालं उद्देशाचा विस्तार झाला, याचा स्क्वेअर ब्रॅकेट तयार. एवढा झाला उद्देशांग भाग. सायकलवरून येणारा मुलगा आला नाही केव्हा? काळाची माहिती दिली बघा, आज. हे झाला विधेयाचा विस्तार. आणखीन आपण त्याच भागात आहोत. पुन्हा पाहू. माझ्या भावाने त्याच्या मित्रास मारले. चल,
मारले विधेय मारणारा कोण? भाऊ भावाने, उद्देश भावाने कोणाच्या? माझ्या उद्देशाचा विस्तार, उद्देशांग समाप्त. माझ्या भावाने मारले कोणास. मग त्याच्यामध्ये मारणे ही सकर्मक क्रिया आहे, कर्म आहे याच्यात. मारले कोणास? मित्रास. आता याला प्रत्यक्षाच्या भानगडीत पडायचं नाही, कर्मच एक आहे सध्या ही. त्याच्यामुळं कोणास, मित्रास कर्म, आणि मित्र कोणाचा? त्याच्या मित्रास. हे नाही त्याची माहिती दिली तर हे झाला त्या कर्माचा विस्तार, किंवा त्याला कर्मपूरक देखील म्हणतो. तरी हा भाग शेवटी कोणाचा झालेला आहे? विधेयांगाचाच, दुसऱ्या कोणाचा होत नाही. पुन्हा पहा, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. लिहिला विधेय, लिहिणारा कोण? वाल्मिकी. वाल्मिकीने, उद्देश हाच उद्देशांग आहे, संपलं. वाल्मिकीने लिहिला काय? रामायण की ग्रंथ? रामायण की ग्रंथ? रामायण की ग्रंथ? बघा, लिहिणारा, लिहिला काय? कोणते कर्म केले? ग्रंथ लिहिण्याचं कर्म केलेलं आहे, म्हणून हे झालं याच्यातलं कर्म. आता ग्रंथाविषयी काही माहिती आहे, कोणता ग्रंथ? तर रामायण हा. हे दोन्ही शब्द याचे विशेषणे आहेत, याला कर्म विस्तार म्हणून कर्म पूरक आपल्याला म्हणता येईल. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. हे उदाहरणही बऱ्याच वेळेस परीक्षेत आलेलं आहे, आवडतं आहे त्यांचं. बघा, लिहिले नाही यातलं झालं विधेय. नकाराचा बोध होतो, संयुक्त क्रियापद आहे याच्यामध्ये. न लिहिणारा कोण? तर मी. एवढंच याच्यामध्ये उद्देश आहे, आणि मी विषयी माहिती द्यायला याच्यात कोणीच नाही आहे. त्याच्यामुळं एवढ्या भागाला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकून देऊ. हा झाला उद्देशांग. मी लिहिले नाही काय? पत्र. कर्म. कोणाला लिहिले नाही? तुम्हाला. हे पण कर्म. मग याला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणू. अप्रत्यक्ष नाव नाही दिलं परीक्षकानं तर विधेयपूरक हे तर नाव देईल ना. चल पुढे. एकही हा शब्द कोणाविषयी माहिती देतो? तुम्हाला विषयी आहे का पत्राविषयी आहे? तर याच्याविषयी माहिती देतोय. हा झाला कर्म विस्तार. एक शब्द बाकीचे आणखी. चला, अलीकडे हा बोध कशाचा देईन? तर अलीकडे याच्यातून काळाचा बोध होतोय. हे क्रियाविशेषण अव्यय आहे, कालसूचक. अलीकडे हे झालं याच्यातलं विधेय विस्तार. ह्याच्यात सगळे घटक आले. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक मिळतो. याच्यातले दोन घटक मिळालेत. कोणता? एक कर्म, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म. जे जे भेटले ते मी याच्यामध्ये ॲड करतोय, आणि याच्यातही आपण दोन भाग पाडून त्यांचा अभ्यास केला आहे. कर्म विस्तार. याला आपण विधेय पूरक देखील म्हणतो. श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. चल, दिली म्हणजे देणे क्रिया आलेली आहे. विधेय. देणारा कोण आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण उद्देश, तोच उद्देशांग झाला याच्यातला समाप्त. श्रीकृष्णाने दिली काय? गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा कर्म. याला तुम्ही प्रत्यक्ष कर्म म्हणा, कारण काय कोणाला प्रश्नाचं उत्तर मिळते ते. कोणाला दिली? देण्याची क्रिया उद्देशून कोणाला? हे तर मूळचं संप्रदान होते, ते इथे कर्माच्या आधी आल्यामुळं याला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणतो. तसंच त्याला एका परीक्षेमध्ये प्रत्यक्ष कर्म नाव न देता त्याला विधेय पूरक हे नाव दिले होते. पुन्हा पहा उदाहरणे. राणीला दूध आवडते. असे छोटे छोटे उदाहरणं पण धोकादायक असू शकतात. मोठे मोठे उदाहरणं कधी कधी सोपे असू शकतात. बघा, आवडते हे याच्यातलं विधेय सांगा. आवड क्रिया अकर्मक की सकर्मक? आवडणे आपण पाहिलं आते अकर्मकच्या यादीमध्ये होते. आवडणारे कोण? दूध. दूध झालं याच्यातलं उद्देश. हे झालं याच्यातलं उद्देशांग.
दूध आवडते कोणाला? राणीला. आता कोणाला या प्रश्नाचं उत्तर इथं कर्म होऊ शकत नाही, कारण हे आकर्मक क्रियापद आहे आणि जे आकर्मक क्रियापदाच्या आधी येईन ते अप्रत्यक्ष कर्म या नावानं सुद्धा त्याला घ्यायचं नाहीये. आपण त्याला त्या विधेयाला असणारं ते पूरक आहे, विधेय पूरक या नावानं ते ओळखले जाईल. पुन्हा बघा, राणीच्या भावाला पाण्यात एक मोठा मासा दिसला. दिसला विधेय, दिस क्रिया आकर्मक, दिसणारा कोण? मासा. मासा झालं उद्देश. माशाविषयी काही माहिती आहे का बघूया. मासा कोणता, कसा? बघ रे बाबा, एक मोठा मासा, उद्देशाचा विस्तार झाला, स्क्वेअर ब्रॅकेट तयार. कोठे दिसला? पाण्यात, विधेय विस्तार, मासा पाण्यातच राहील. बरं, कोणाला दिसला? राणीच्या भावाला. हे पूर्ण अधोरेखित करा. दिसला अकर्मक क्रियापद, त्याच्यामुळे याला तुम्हाला कर्म म्हणता येणार नाही, याला अप्रत्यक्ष कर्म म्हणता येणार नाही. याला नाव दिले विधेय पूरक. घटक आपल्याला यायला पाहिजे. राणी आईला घाबरते. जरा सांभाळून या उदाहरणापासून सुद्धा आपण प्रयोगासुद्धा घेतले. काय म्हणते सर, हे उदाहरणं प्रयोगातही असतात, इकडेही असतात. अहो, तुम्ही विधानाचा अभ्यास करताय, त्याला वेगवेगळ्या अँगलनं त्याला बघावं लागेल. पहिले आपण त्यांना फक्त शब्द म्हणूनच पाहत होतो, झालं. नंतर त्यांनी आपण लगेच त्यांना विभक्ती म्हणून पाहिली. विभक्ती म्हणजे ते काही ना काहीतरी कार्य करतील, त्यांचे कारकार्थ पाहिले. नंतर आम्ही प्रयोगात त्याचा अभ्यास केला, क्रियापदाचा अभ्यास केला, सगळ्यांचा अभ्यास करत इथपर्यंत आलो आहे आपण. आता बघा, घाबरते विधेय, घाबरणारी कोण? राणी. उद्देश, उद्देशांग समाप्त. राणी घाबरते कोणाला? या प्रश्नाचं उत्तर मिळालं की लगेच याला कर्म लिहून मोकळे होऊ नका, कारण घाबरणे अकर्मक क्रियापद आहे आणि अकर्मक क्रियापदाच्या आधी तुम्हाला कोणाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर हे याच्यातलं संप्रदान आहे. आणि संप्रदान हे नाव मात्र यांच्याकडे नाही आहे. संप्रदानालाच त्यांनी नाव काय देऊन टाकले? विधेय पूरक. राणी आईला घाबरते, हे एक याच्यात लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये आम्ही विधेय पूरकावर भर देणारे 2-3 उदाहरणे घेतली. पुन्हा आता एक घटक बाकी आहे आमचा, तो म्हणजे विधान पूरको. एक 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 वाढत चालू आहे क्षमता. बघा, राम राजा झाला. 3च तर शब्दामध्ये वाक्य. चला, झाला विधेय, होणारा कोण? राम, उद्देश संपलं. बरं, रामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे? विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे? तर लगेच राम झाला काय? राजा. काहींच्या डोक्यात घुसलेलं काय? कोणाला प्रश्नाचं उत्तर काय असते? कर्म असते. मग कर्म आहे का? इथं बघा बरं, झाला म्हणजे होणे. होणे ही क्रिया आहे, म्हणजे याच्यामध्ये स्थित्यंतराचा बोध होतो. हे काही सकर्मक रूपामध्ये नाहीये, ती आकर्मकच मानली जाते, म्हणजे हे कर्म नाहीये. एक तर काय आलं? चल, राम झाला काय? राजा. राजा हे झालं विधानपूरक. कोणाची माहिती द्यायसाठी आलं? याची. जर हा शब्द काढून टाकला याच्यातून तर वाचा बरं, राम झाला, काय झाला, कसा झाला, केव्हा झाला, काहीच माहिती भेटत नाहीये. याचा अर्थ केवळ उद्देश व विधेय येऊन विधानाचा अर्थ पूर्ण होत नाही. केवळ कर्ता व क्रियापद येऊन विधानाचा अर्थ पूर्ण होत नाही. तेव्हा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधानाला ज्या घटकाची आवश्यकता असते त्याला विधानपूरक म्हणतात. आणि म्हणून या क्रियापदाला आपण विधानपूरक क्रियापद म्हटलं होतं. त्याला आपण अपूर्ण विधान क्रियापद देखील म्हटले होते, आठवा. मग हे झाला याच्यातला विधानपूरक हा घटक. नुसतं विपुल लिहू नका. यावरच आधारित परत उदाहरण झालं, मोठं केलं होतं त्यांनी परीक्षेला. त्याच्यामध्ये बघा बरं, यावर्षी शेजारचा चिंटू, रामाच्या ऐवजी बघा, शेजारचा चिंटू तमाशातील राजा होणार आहे. हो बाबा. चला, होणार आहे संयुक्त क्रियापद आहे, विधेय. होणारा कोण? चिंटू. उद्देश चिंटू कोणता? शेजारचा चिंटू. उद्देश विस्तार. झालं एवढं, स्क्वेअर ब्रॅकेट तयार. उद्देशांक.
शेजारचा चिंटू काय होणार? राजा होणार. हे झालं याच्यातलं विधान पूरक. कुठला? तमाशातील. कुठला होणार तो? तमाशातील. विधेय विस्तार किंवा काही जण तमाशातील राजा हे संपूर्ण विधानपूरक या घटकामध्ये सुद्धा घेऊ शकतात, तेही बरोबरच. केव्हा होणार? यावर्षी होणार. हा झाला विधेयाचा विस्तार. म्हणजे विधानपूरक आपल्याला सापडायला सुरुवात झाली. आणखीन एक महत्वाचं उदाहरण आवडते परीक्षकाच्या. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसतो विधेय. दिसणारा कोण? गुलमोहर. उद्देश उद्देशांग. हाच झाला. गुलमोहर विषयी माहिती द्यायला त्याच्या आधी कोणी आलेलं नाही. चला, गुलमोहर दिसतो कसा? मोहक. तुम्ही म्हणता सर कसा कशी कसे हे विधेय विस्तारात पण होते आणि कसा कशी कशी हे विधानपूरकात सुद्धा होते. मग त्या मोहक शब्दातून, मोहक हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? दिसण्याचं वैशिष्ट्य आहे का गुलमोहरचं वैशिष्ट्य आहे? बघा, गुलमोहर मोहक दिसतो. तोच मोहक दिसत असतो. लक्षात ठेवा की जो मोहक असतो तोच दिसणार ना यांच्यामध्ये. बघा, मग मोहक हे झालं याच्यातलं विधान पूरक, कारण ते मूळचं विशेषण आहे आणि विशेषण उद्देशाचे